काय आहे हे देखील कळवण्यासाठी थेट मुंबईमधली शिवतीर्थावरची या क्षणाची लाईव्ह दृश्य असल्याचं आपण पाहतोय। तर देवेंद्र फडणवीस तब्बल साधारणतः 1 तासानंतर राज ठाकरे यांची भेट घेऊन आता बाहेर निघालेले आहे। महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे भाजपला यावेळेस टाळी देणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। मात्र देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये नेमकं ठरलंय तरी काय हाच सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र राज ठाकरेंची भेट थेट देवेंद्र फडणवीस जे की आता राज्याचे मुख्यमंत्री आहे त्यांनी घेतली, त्यामुळे आता अनेक तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत आणि हे साहजिक आहे, कारण या संदर्भात राज ठाकरे यांची जी भूमिका आहे ती अतिशय वेगळी आपण पाहिली होती। मात्र आता त्यांची नरमाईची भूमिका आहे का हा सवाल उपस्थित होतोय। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊयात। गणेश, आपण पाहतोय खरं तर देवेंद्र फडणवीस हे भेट घेऊन बाहेर निघालेले आहेत। 1 तास चर्चा झाली, भेटीमागे दडलंय काय हाच प्रश्न आहे। नक्कीच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास आहे ती 1 तास ही चर्चा झालेली पाहायला मिळते। जरी सांगितलं जात असेल की ही व्यक्तिगत भेट होती तरी देखील आहे ते बऱ्याचशा याच्यामध्ये राजकीय चर्चा देखील झालेल्या पाहायला मिळतात, कारण की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्याचबरोबर राज ठाकरेंचे जे चिरंजीव होते हे निवडणुकीच्या रिंगणात होते, मात्र यांचा पराभव झाल्यानंतरून आता त्यांना विधान परिषदेवर घेतलं जात आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की राज्यपाल कोट्यातल्या 5 जागा आहेत त्या अद्याप हे रिक्त ठेवण्यात आलेल्या पाहायला मिळतात, कारण की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आहेत त्या 6 जागा अगोदर भरण्यात आल्या होत्या आणि 5 जागा रिक्त ठेवण्यात आल्या होत्या। यातल्या काही जागा आहेत त्या मनसेला दिल्या जातील, त्यातली विशेष करून जी पहिली जी जागा आहे ती राज ठाकरे यांचे चिरंजीव यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल अशी देखील एक चर्चा रंगली जाते। आणि त्याचबरोबर मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक, पुणे या ज्या महत्वाच्या महानगरपालिका आहेत आणि यामध्ये देखील एकत्र निवडणूक लढली जाईल किंवा यामध्ये जे आहे ते समन्वय साधून आहे ते काही जागांवर पाठिंबा देखील आहे तो दिला जाऊ शकतो अशी देखील एक चर्चा आहे ती वर्तुळात रंगलेली पाहायला मिळते। मात्र जर गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता आणि या मेळाव्यामध्ये देखील आहे ते एकला चलोचा जरी नारा दिला असला तरी देखील आता ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण की या भेटीनंतर पुन्हा काही चित्र बदलतायत का हे देखील येत्या काळामध्ये कळतीलच। मात्र विधान परिषदेचे जागेवर राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हे येत्या काही दिवसामध्ये विधान भवनामध्ये दिसतात का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। निश्चितच आगामी काळात नेमकी काय राजकीय गणित असतात, नेमकं काय समीकरणं बदलतात हे बघणं महत्त्वाचं तर आहेच। गणेश, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची टाळी आहे का आता हा प्रश्न खरं तर उपस्थित झालेला आहे, कारण राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ही घडामोड म्हणावी लागेल। कारण जर राज ठाकरे आणि भाजप किंवा महायुतीचा भाग जर राज ठाकरे बनले तर हा अतिशय एक मोठा धक्का महाविकास आघाडीसाठी असणार आहे, कारण राज ठाकरे यांचा एक वेगळा वर्ग आहे, राज ठाकरे यांच्या भाषणाला ऐकणारा एक मोठा वर्ग आहे, तरुणाईची देखील संख्या राज ठाकरे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे याचा परिणाम महाविकास आघाडीला झेलावा लागू शकतो। मात्र या संदर्भात आम्ही काही वेळापूर्वी रावसाहेब दानवे यांच्यासोबत सुद्धा बातचीत केली, त्यांचं या भेटी संदर्भात काय म्हणणं होतं तेही आपण बघूयात। ते का चालले, कशासाठी चालले अशी अधिकृत काही नोट प्रसिद्ध करून त्यांनी काही कोणाला माहिती दिली नाही। पण मला असं वाटतं की एक राजकीय पक्षाचा नेता दुसऱ्या राजकीय पक्षाचा भेटायला जातो तर ते काही वैर नसतं एकमेकाबद्दलचं, ही आमची वैचारिक लढाई आहे। आणि त्यामुळं निवडणुका संपल्या, आता कुठल्याही प्रकारच्या निवडणुका नाही, महापालिका जिल्हा परिषदा या राज्यामध्ये केव्हा होतात हे कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे। त्यामुळं ही जुनी ओळख आहे त्यांची स्नेहाचे संबंध आहेत, अशा भेटी त्यांच्या अनेक वेळेस झालेल्या आहेत। त्यामुळे त्याचा कोणी राजकीय अर्थ काढू नये, त्यांची आमची वैचारिक मतभेद थोडेफार आहेत, म्हणजे राज ठाकरेशी आमचे फार वैचारिक भेद असं नाहीये। आणि एखादा मित्र दुसऱ्या मित्राला भेटायला जातो याचा राजकीय अर्थ काढण्याची काही गरज नाही असं मला वाटतं।
तर आपण पाहतोय महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आता भाजपला साथ देणार का बघणं महत्त्वाचं आहे। या ज्या प्रतिक्रिया समोर येतात या प्रतिक्रिया देखील अतिशय बोलक्या म्हणाव्या लागतील, कारण ही भेट जी आहे अगदी काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिकेच्या देखील निवडणुका होणार आहेत आणि त्या अनुषंगाने खरंच ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। आणि आपण पाहिलेलं होतं लोकसभेच्या वेळेस राज ठाकरेंनी महायुतीच्या काही महत्त्वाच्या नेत्यांसाठी अनेक प्रचार सभा घेतलेल्या होत्या आणि ज्या नेत्यांसाठी त्यांनी प्रचार सभा घेतल्या त्यांचा खरं तर लोकसभेमध्ये विजय झाला असं सुद्धा बोललं जातं। त्यामुळे एकंदरीत राज ठाकरे यांची पुन्हा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही मोठी रणनीती असते का, काही व्यूहरचना आजच्या बैठकीमध्ये आखण्यात आलेली आहे का, हाच सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। मात्र या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंना स्वतःचा मुलगाही निवडून आणता आला नाही हा टोला लगावला होता आणि या टोलानंतर आता अमित ठाकरेंनी स्वतः यावर उत्तर दिलं। मी हरलो तरी खचलो नाही असं अमित ठाकरे म्हणाले। अजित पवार यांना देखील स्वतःचा मुलगा आणि पत्नीला निवडून आणता आलेलं नाहीये, ही टीका भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनीही केली आहे। त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या नाही। त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही, आमची एक जागा आली, आम्ही काय करायचं। अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता। त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता। मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी, तर मला वाटतं राजसाहेबच देतील त्याच्यामुळे। पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाही आहे, खूप शिकलो या निवडणुकीत। त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही। माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे। अजितदादांनाही आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनाही आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही। हरजीत तो इंदिरा गांधीची पण झालेली आहे, अटल बिहारी वाजपेयी साहेब पण हरलेले आहेत, कोकणात राणे साहेब हरलेत, विलासराव देशमुख मुख्यमंत्री हरलेत, आता केजरीवाल मुख्यमंत्री हरलेत। त्याच्यामुळे मग हरण्यावर गुणवत्तेचा किंवा नेतृत्वाचा कस लागत नाही। नेतृत्व हे लोकाभिमुख असतं, लोकांनी नेता मानलं पाहिजे, निवडून आलं म्हणजे नेता होता येत नाही। तर एकंदरीत आपण पाहतोय या भेटीनंतर या काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्या। मात्र याआधी राज ठाकरे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती, तेही आपण पाहिलं। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरंच भाजपच्या कोट्यातून आता अमित ठाकरे आमदार होणार आहेत का, आणि जर अमित ठाकरे आमदार झाले तर खरंच राज्याच्या वाट्याला काही मोठ्या गोष्टी येऊ शकतात का। ज्या बाबींचा विरोध राज ठाकरे भाजपच्या आतापर्यंत करत आलेले आहेत त्या सर्व गोष्टींना आता राज ठाकरे दुजोरा देणार का किंवा साथ देणार का, किंवा राज ठाकरे यांची जी वेगळी भूमिका आहे ती वेगळी भूमिका आगामी काळात देखील आपल्याला बघायला मिळेल। हा महत्त्वाचा प्रश्न, हा महत्त्वाचा मुद्दा सध्या देखील उपस्थित झालेला आहे। त्यामुळे राज ठाकरे यांची ही जी बदललेली भूमिका आहे ती खरंच जनता स्वीकारणार का हेही पाहणं महत्त्वाचं असेल। कारण लोकसभेमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीला साथ दिली, विधानसभेमध्ये राज ठाकरेंनी महायुतीला साथ दिली नव्हती, थेट महायुतीच्या काही उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उभे केलेले होते। आणि आता पुन्हा एकदा जर महापालिका निवडणुकांच्या आधी राज ठाकरे महायुतीला साथ देणार असतील तर राज ठाकरे यांची जी ही भूमिका आहे ती जनतेला पटणारी आहे का, हा देखील मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय। महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर अजितदादांनी जी टीका केलेली होती त्याला आता अमित ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे। मात्र आज महत्त्वाचा मुद्दा, आजच्या दिवसातली सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामधली भेट, त्यांच्यामध्ये झालेली चर्चा आहे। साधारणतः 1.25 तास ही चर्चा दोघांमध्ये झाली। शिवतीर्थावर दोघं 1.25 तास सोबत होते। मात्र या भेटीमागे दडलंय तरी काय, काही व्यूहरचना या भेटीमध्ये आखण्यात आलेली आहे का, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असेल किंवा अमित ठाकरे यांच्या संदर्भात असेल, काही ठरवलेलं आहे का, हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि जरी काही ठरवलेलं असेल तर राज ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस या संदर्भात माध्यमांसमोर काही बातचीत करणार आहे का, माध्यमांसोबत ते या भेटी संदर्भात काही माहिती देणार आहे का, हा देखील मुद्दा या ठिकाणी खरं तर उपस्थित होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तर महानगरपालिका निवडणुकीच्या आधी ही मोठी